कारागृहामध्ये कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा झाला। यानंतर बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला संभाजीनगरच्या हरसूल कारागृहामध्ये हलवण्यात आले। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली असा आरोप महादेव गित्तेने केला आहे। सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडची काही संबंध नाही, आक्षेपार्ह काही संबंध नाही। बीडच्या तुरुंगात कराड आणि गित्ते गँगमध्ये जोरदार राडा झाला। नाश्त्याची वेळ असल्यानं सुदर्शन घुले बराकच्या बाहेर आला। यावेळी महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं घुलेला मारहाण केली। घुलेला मारहाण होत असल्याचं पाहून वाल्मिक कराड तिथे आला। नंतर महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं कराडकडे मोर्चा वळवला। कराडच्या अंगावर धावून जात गित्ते आणि आठवलेनं कराडला मारहाण केली। मारहाणीनंतर कारागृह प्रशासनानं 4 कैद्यांना छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात हलवलंय। महादेव गित्ते, ज्ञानेश्वर गित्ते, राजेश नेहरकर, राजेश वाघमोडे अशी या 4 कैद्यांची नावं आहेत। हरसूल कारागृहात रवानगी करताना या कैद्यांनी वाल्मिक कराड गँगवरच आरोप केले। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जेलमध्ये आपल्याला मारहाण झाल्याचा दावा या 4 कैद्यांनी केलाय। सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडची महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीच्या बबन गित्तेंचे निकटवर्तीय। बबन गित्तेंसोबत काम करताना महादेव गित्ते नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडायचे। कार्यकर्त्यांशी संपर्क, संघटन, नियोजनासह इतर कामं महादेव गित्तेंकडे असतात। बापू आंधळे हत्या प्रकरणात सध्या बीड जेलमध्ये आहे। आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गित्तेचा कराडवर आरोप। जून 2024 मध्ये महादेव गित्तेच्या घरावरही गोळीबार झाला होता। घरावरचा गोळीबार वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाल्याचा महादेव गित्तेचा आरोप। मात्र कारागृह प्रशासनानं कराड आणि गित्ते गँगमध्ये मारहाण झाल्याचं फेटाळलंय। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नाही। कधी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे नातेवाईकांना फोन करण्यासाठी आले होते। एकमेकांकडे पाहताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि झटापट झाली। कर्तव्यावर असणाऱ्या कारागृह कर्मचाऱ्यांनी झटापट सोडवली। इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आले, गोंधळ घालून शिवीगाळ करू लागले। कारागृहातील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत बंद्यांना वेगळं केलं। बंद्यांना आपापल्या यार्डातील बॅरॅकमध्ये बंदिस्त करण्यात आलं। सदर घटनेतील बंद्यांवर कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मारहाण झाल्याची माहिती कारागृह प्रशासनानं फेटाळली आहे। मात्र भाजप आमदार सुरेश धस यांनी मात्र मारहाण झाली असं सांगितलंय। ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती। टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये। मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचं फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला। आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाली। जेलमध्ये जोरजोरात भांडणं झाली आहेत। कराडला देखील 1-2 चापट्या मारण्यात आल्यात असं देखील ऐकलंय। यातनं आपल्याला हेच दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्या टोळ्या होत्या त्यांची आपसातले टोकाचे वाद किती आहेत। आणि आपण जे म्हणतो नेहमी की कायदा आणि सुव्यवस्था ही बीडसाठी नाहीच आहे, हे त्यातनं पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित होताना दिसतंय। तर मला असं वाटतं ह्या ज्या टोळ्या, असंख्य टोळ्या ज्या बनलेल्या होत्या त्यावर आता सक्तीने कारवाई करण्याची गरज आहे आणि ते लवकरात लवकर व्हावं हीच विनंती। माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं। पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे, यंत्रणा ती संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता। काय असं त्याचा काय झालंय
का नाही झालंय का पळून गेली नुसतं झालं म्हणून. तर हे काय हे इतके सोंग करणारे आहेत म्हणजे आरोपी आहेत नाही संतोष यांच्या प्रकरणातले ते सोंगले करतात. त्याच्यातून मला असं वाटतं की गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे म्हणजे प्रश्नच मिटून जाईल काय नाही. वाल्मिक कराडला मारहाण झाल्यानंतर बबन गित्तेनं फेसबुक पोस्ट केली आहे. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी पोस्ट बबन गित्तेनं केली आहे. बबन गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातला फरार आरोपी आहे. 2022 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्याची निवड झाली होती. बबन गित्तेवर याआधी अनेक आरोप झाले आहेत. काही प्रकरणात त्याला जेलबारीही झाली आहे.